कधीकधी एखादा दिवस इतका सुंदर असतो की तो फक्त फोटोमध्ये नाही तर आठवणीमध्ये जपून ठेवावासा वाटतो. म्हणून आज ठरवलं, चला माझा बर्थडे ब्लॉग बनवूया. माझ्या वाढदिवसाची सुरुवात झाली सगळ्यात आवडत्या ठिकाणापासून, गणपती बाप्पाच्या मंदिरातून. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग आली माझी खरी कमजोरी, प्रसाद. एकदा घेतला, मग वाटलं अजून थोडा, पुन्हा थोडा. हो, साधारण 2-3 वेळा प्रसाद घेतला. काय करू, बाप्पाचा प्रसाद म्हणजे माझ्यासाठी अनलिमिटेड हॅपीनेस बफेट. त्यानंतर थोडंसं पेंडिंग ऑफिसवर पूर्ण केलं, कारण बर्थडे असला तरी काम म्हणतं मी उद्यावर जाणार नाही. मग घरी आले. आई स्वयंपाक करत होती. मी म्हटलं, आई रोज तू करतेस, आज तू बस, आज मी तुझ्यासाठी बनवते. पण आई म्हणजे आईच. ती म्हणाली, आज तुझा वाढदिवस आहे, आज मलाही काहीतरी बनवायचं आहे तुझ्यासाठी. आणि मग तिने प्रेमाने बासुंदी बनवली. मी माझ्या हाताने बिर्याणी आणि बुंदी रायता बनवला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता आणि मनात एक विचार आला, इतक्या पावसात खरंच येतील ना सगळे? पण प्रेमाला पावसाची भीती नसते. माझी मैत्रीण आली. कॉर्नचाट बनवायची भन्नाट आयडिया माझी, पण मेहनत ती पूर्ण तिची. आणि खरंच कॉर्नचाट सगळ्यांना इतकं आवडलं की बर्थडेपेक्षा चॅट जास्त फेमस झालं. थोड्या वेळाने एक एक करत सगळे मित्रमैत्रिणी यायला लागले. कोणी ऑफिस संपवून, कोणी ट्रॅफिक पार करून, कोणी एवढ्या पावसात भिजत फक्त मला भेटण्यासाठी. हे पाहून मन खरंच भरून आलं. केक कटिंग झालं, औक्षण झालं, गप्पा सुरू झाल्या आणि मग सुरू झाली आमची मस्ती. इतकं हसलो की केकपेक्षा कॅलरीज हसण्यात जास्त बर्न झाल्या असतील. आणि माझ्या ऑफिसमधल्या फ्रेंड्सनी दिलेलं गिफ्ट तर एकदम फनी होतं. वेजीज, हो अगदी भाज्याच. मेसेज एकदम क्लिअर, हेल्दी राहा, अजून खूप वर्ष आमचा त्रास सहन करायचा आहे. हे गिफ्ट पाहून मी खूप हसले. पण खरं सांगायचं तर इतकं थॉटफुल गिफ्ट मला आवडलं. सेफ्टी प्रोव्हाइड करत असं तिला पावसामध्ये तिच्या सेफ्टीसाठी आम्ही छोटंसं गिफ्ट तिला आणलेलं आहे. मग छान डिनर झालं, आणखी गप्पा, आणखी फोटो, आणखी आठवणी आणि शेवटी सगळे घरी गेले. घर शांत झालं, पण मन मात्र प्रेमाने भरून गेलं होतं. कधी कधी आपल्या आयुष्यात किती पैसे आहेत यापेक्षा आपल्यासाठी वेळ काढणारी माणसं किती आहेत हे जास्त महत्त्वाचं असतं. या वाढदिवसाने मला पुन्हा एकदा जाणवलं, मी खरंच खूप ब्लेस्ड आहे. माझ्यावर इतकं प्रेम करणारे, माझी काळजी घेणारे, मला पॅम्पर करणारे आणि माझ्या आनंदासाठी वेळ काढणारे असे सुंदर लोक माझ्या आयुष्यात आहेत. 30 जून हा फक्त माझा बर्थडे नव्हता, तो प्रेम, मैत्री, कुटुंब आणि ग्रॅटिट्यूड साजरा करण्याचा दिवस होता. मनापासून थँक्यू एव्हरीवन, माझा दिवस इतका खास बनवल्याबद्दल. मुसळधार पावसातही आलात, आशीर्वाद दिलात, प्रेम दिलत, हसवलत आणि पुन्हा एकदा जाणवून दिलत. लाईफ इज ब्युटिफुल बिकॉज ऑफ द पीपल वी शेअर इट विथ. ही आठवण कायम मनात राहील. थँक्यू.